एखाद्या सर्वेचा रिपोर्ट आला आणि ज्या पद्धतीनं अर्ध्या हळकुंडानं काही लोक पिवळे होतात, त्यांचा तसा भास होतो, अशा आविर्भावात काही विरोधी पक्षाचे नेते मंडळी भाष्य करू लागलेत. अहो, असा सर्वे राजस्थानमध्ये आला होता, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सुद्धा आला होता. काय झालं? आदरणीय मोदीजींच्या चेहऱ्यासमोर कुणीही टिकू शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. राहिला प्रश्न महाराष्ट्राचा. अहो, आमच्या 3 पक्षांच्या समोर आता विरोधी पक्षात कोण उरले? उद्धव ठाकरे. उरलेले 2-4 आमदार सुद्धा कधी शिंदे साहेबांकडे जातील याचा नेम नाही. काँग्रेस, ज्यांची आपसात प्रचंड भांडणं आहेत, त्यांना पाडायला कुठल्या बाहेरच्या माणसाची गरज नाही, त्यांचेच लोक त्यांच्या उमेदवाराला पाडतील. राहिला शरद पवारांचा विषय, तर त्यांच्याकडे देखील किती माणसं उरलेली आहेत. तर त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये, मग ती लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, तुम्हाला विलक्षण आकडे आम्हाला मिळालेले पाहायला मिळतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.